रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। काल ध्वजारोहणाबाबत निर्णय झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली। रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। खुद्द शिंदेंनी माध्यमांना याबाबत माहिती दिली होती, मात्र अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत पाऊण तास चर्चा झाल्याचं कळतं आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात ही चर्चा झाल्याचं कळतंय। भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद दिलं जाणार अशी चर्चा होती, अशी माहिती समोर आलेली होती, मात्र अद्यापही निर्णय झालेला नसल्याची आता नवी माहिती समोर येते। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय हा अद्याप झालेला नाहीच आहे। शिंदेंनी फडणवीसांसोबत वर्षा निवासस्थानी तब्बल पाऊण तास चर्चा केल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। सविस्तर तपशील पंकज आपल्याला देतील। पंकज, विक्रांत, ही बैठक झाली, ती बैठक नक्की का झाली, काय कारणाची अनेक चर्चा जे सुरू आहेत, निधी वाटपासंदर्भात होती का, पर्यावरण विभागाची होती का, मात्र जी खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळते त्याच्यानुसार ही बैठकीतला या बैठकीतला प्रमुख मुद्दा हा रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा होता। भरत गोगावले 3 दिवसापूर्वीच म्हणाले की माझ्याशिवाय आहे कोण प्रतिक्रिया देताना माझंच नाव जाहीर होईल आणि मंगळवारी जाहीर होईल असं त्यांनी त्या दिवशी म्हटलं होतं कॅबिनेट बैठकीनंतर, मात्र ते अजून काही झालेलं नाहीये। फक्त ध्वजारोहण करण्याची म्हणजे 15 ऑगस्टला झेंडावंदन करण्यासाठी जे अधिकार असतात पालकमंत्री भरत गोगावलेंना एका दिवसासाठी देण्यात आलेले आहेत, मात्र कायमस्वरूपी आदेश निघालेले नाहीयेत। त्यामुळे नक्की कुठे अडलंय, नक्की काय भूमिका आहे, नक्की त्यातल्या काही अडचणी आहेत का, कधी ते जाहीर होईल, या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी गेले होते आणि त्यांच्या भेटीतला रायगडचं पालकमंत्रीपद हा एक प्रमुख मुद्दा होता। धन्यवाद पंकज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.